रामकृष्ण हरी. मी सौ प्रेमा सूर्यकांत कदम. आज मी माझी स्वरचित रचना सादर करत आहे आणि रचनेचं नाव आहे इंद्रायणीची व्यथा. खरं तर आज आळंदीमध्ये माऊलीचा प्रस्थान सोहळा सुरू आहे, परंतु पावसामुळे आणि इंद्रायणीला आलेल्या महापुरामुळे बऱ्याच भाविकांना, वारकऱ्यांना हा सुख सोहळा अनुभवता आला नाही. याचे कारण आपण तर नाही, हीच इंद्रायणीची व्यथा मी माझ्या कवितेतून मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. इंद्रायणीची ऐकून व्यथा कैकदा गहिवरले असतील माऊली. इंद्रायणीची ऐकून व्यथा कैकदा गहिवरले असतील माऊली. अमाप पापांचा भार वाहताना कित्येकदा तीही असेल रडली. अमाप पापांचा भार वाहताना कित्येकदा तीही असेल रडली. तिच्या आतला आकांत काठावर कधी नाही ओसांडला. तिच्या आतला आकांत काठावर कधी नाही ओसांडला. तिच्या खोल वेदनेची ओल मनुष्यगण भक्तगण पुरताच विसरला. तिच्या खोल वेदनेची ओल मनुष्यगण भक्तगण पुरताच विसरला. स्वतःच्या पापाचे प्रक्षालन, घरातील निर्माल्याचे विसर्जन. स्वतःच्या पापाचे प्रक्षालन, घरातील निर्माल्याचे विसर्जन. तिच्या ओटी पोटी सोडून कसे होईल तुमचे परिमार्जन. तिच्या ओटी पोटी सोडून कसे होईल तुमचे परिमार्जन. तिलाही आहेत ना भावना वेदना, तिलाही आहेत ना भावना वेदना. अदृश्य वाहणाऱ्या आसवांच्या अश्रुधारा, अदृश्य वाहणाऱ्या आसवांच्या अश्रुधारा. तिच्या मुक्त प्रवाहाला घालून बांध, तिच्या श्वासाचा केला तुम्ही कोंडमारा. तिच्या मुक्त प्रवाहाला घालून बांध, तिच्या श्वासाचा केला तुम्ही कोंडमारा. तीच आहे आपले जीवन, आपण सारे गेलो विसरून. तीच आहे आपले जीवन, आपण सारे गेलो विसरून. तिच्या आतल्या शांत उद्रेकाला बघताच आज आले गहिवरून. तिच्या आतल्या शांत उद्रेकाला बघताच आज आले गहिवरून. धन्यवाद.